स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. सविता आणि तिचा पती अमोल आनंदाने संसार करत होते. पण एका अपघातात अमोलचा मृत्यू झाला. सवितावर दुःखाचा डोंगर कोसळला. अंत्यसंस्कारानंतर पश्चाताप, संसाराच्या लोकांनी तिच्यावर आरोप करायला सुरुवात केली. तुझ्यामुळे आमचा मुलगा गेला असे म्हणत त्यांनी तिचे दागिने, पैसे आणि सामान काढून घेतले. शेवटी तिला रिकाम्या हाताने घराबाहेर काढले. 2 दिवस उपाशी राहिल्यानंतर तिने आपल्या पतीने दिलेले जुने लोकेट विकण्याचा निर्णय घेतला. सविता लोकेट गहाण ठेवण्यासाठी दुकानात जाते. दुकानदार लोकेट पाहताच थरथर कापू लागतो. तो तिला लगेच दुकानाच्या आत घेऊन जातो. भिंतीवर लावलेला एक जुना फोटो दाखवतो. त्या फोटोमध्ये तिचा पती आणि तो एकत्र असतात. दुकानदार सांगतो की अमोलने अनेक वर्षापूर्वी त्याचा जीव वाचवला होता. हे लोकेट साधे नव्हते, तर त्यामागे एक मोठे रहस्य दडलेले होते. दुकानदार एक जुनी पेटी सविताला देतो. त्यात काही कागदपत्रे, एक पत्र आणि थोडी बचत असते. पत्रात अमोलने लिहिलेले असते, जर माझ्यावर काही संकट आले तर ही पेटी माझ्या पत्नीला द्या. त्या कागदपत्रामुळे सविताला तिच्या पतीची मालमत्ता आणि काही महत्त्वाचे पुरावे मिळतात. आता तिचे आयुष्य बदलण्याची वेळ आलेली होती. सविता वकील आणि पोलिसांसह सासरी पोहोचते. कागदपत्रे पाहून सासऱ्यांच्या लोकांचे खोटे उघड होतात. त्यांनी तिच्या हक्काची मालमत्ताची बळकावण्याचा प्रयत्न केला होता. न्यायालय सवितेच्या बाजूने निर्णय देते. ती सर्वांना माफ करते, पण पुन्हा त्याच्यासोबत राहत नाही. स्वतःचा व्यवसाय सुरू करून ती अनेक गरजू महिलांना रोजगार देते. यातून आपल्याला असा बोध मिळतो की संकट कितीही मोठं असेल तरी सत्य, समय आणि चांगुलपणा शेवटी जिंकतात. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर अवश्य करा. धन्यवाद.